नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम बटवाला आणि आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज रविवार आहे आणि गणेश उत्सव अगदी जवळ आलेले आहे. तर यंदा बाजारात नवनवीन आकर्षित आणि वेगवेगळ्या लुकमध्ये आपल्याला गणपती बाप्पांचे मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. तर आज आपण जाणार आहोत नवी मुंबई वाशी या ठिकाणी. तर सर्व इन्फॉर्मेशन मी शेवटला तुम्हाला मी देणार आहे आणि गणपतीच्या वेगवेगळे लुक आणि ते जे आकर्षक मूर्त्या आहे ते पाहून जर तुम्हाला मूर्ती घरी आणण्याची जर इच्छा होत असेल तर मी दिलेल्या ॲड्रेसवरती किंवा कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि बुकिंग करू शकता. तर चला फटाफट वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी आलेलो आहे मी नवी मुंबई वाशी या ठिकाणी. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर खूप सुंदर आणि आकर्षक अशा मूर्त्या आपल्या बाप्पाच्या इथं बघायला भेटेल. तर सर्व आपण पहिले तुम्हाला मी क्लोजअप दाखवलेलं आहे. तर आता आपण प्रत्येक मूर्ती बघूया आणि एकदम सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी असतात. तर सुरुवात आपण इथं करूया. नमस्कार. यूट्यूब. तर बघा, हे सर्वात आहे ना लहान मूर्ती आहे या ठिकाणी आणि म्हणजे वेगवेगळ्या साईजच्या मूर्त्या या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल आणि बघू शकता खूप सुंदर आणि सुबक अशा मूर्ती आहे. इथे बघा शंकराच्या अवतारामध्ये या ठिकाणी गणेशाची मूर्ती बनवलेली आहे आणि इथे बघा नागावरती आहे आणि खूप सुंदर असे वेगवेगळ्या लुकमध्ये तुम्हाला बाप्पांच्या मूर्त्या आणि हे ओनर आहेत. नमस्कार. काय नाव आपलं? ऋषिकेश कल्याणकर. अच्छा, ऋषिकेश कल्याणकर. तर मित्रांनो, हे कल्याणकर नाव आहे शॉपचं, पण हे कल्याणमध्ये नसून हे नवी मुंबई वाशी या ठिकाणी आहे. बरेचसे प्रत्येक अवतारामध्ये गणपतीचं हां दिलेलं आहे. अच्छा, श्रीनाथजी आहे, खंडोबा आहे, खंडोबा आहे बघा, जय मल्हार म्हणून आहे या ठिकाणी. शंकरांच्या स्वरूपात पण आहे, हां लालबागचे राजे पण आहे. अच्छा, तर ही जे जय मल्हारची मूर्ती आहे ही किती फुटामध्ये आहे? ही 2.5 फुटाची आहे. 2.5 फुटाची मूर्ती आहे. अच्छा, तर काय त्याचे प्राईस वगैरे काय आहे? ही तुम्हाला 2.5 फुटाची 12,000ला पडते. अच्छा, ओके. आणि ही मूर्ती 2.5 फूट हे सर्व 2.5 फुटाचीच आहे. अच्छा, तर ही जी लाईन आहे ही सर्व 2.5 फुटाची आहे आणि ते तुम्ही नागावरती तुम्ही महादेवाचे ते सर्व 2.5 फुटाचे आहे ना ते पण? अच्छा, तर ही जी लाईन आहे पूर्ण आणि ही पण खूप सुंदर आहे बघा, अशी सुबक अशी मूर्ती बघा. याची काय प्राईस आहे? 12,000. ओके. मग ही सर्व लाईनीत आहे ती 12 आहे का? मग कितीपासून सुरुवात आहे? 2.5 फुटाची? 2.5 फूट आहे आपल्याकडे. जर आपल्याला 2.5 फुटाचं हे करायला नाही, ठीक आहे. आपल्याकडे 2.5 फूट आहे ना, 1100 रुपये 12,000 आहे. अच्छा. त्यावर जर भूषण लावलं
हां. तर फेटा वगैरे लावून त्याचे वेगळे अच्छा, charges त्याचे आहेत. वेगळे चार्जेस लावले जातात. ओके, म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे तसं त्या लुकमध्ये हे तुम्हाला करून दे. हँडवर्क पूर्ण. रेडी आहेत ओके. आपल्याकडे. अच्छा, ओके. आणि या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे ना. ही किती फुटाची ही? 2.5 फुटाचे. 2.5 फूट ना आपली. ओके. तर याची काय राहील? 12,000 ना. ओके. म्हटलं तुम्हाला हां हां. जे आभूषण असतात, वस्त्र असतात, ते हे अच्छा. अशा पद्धतीने आम्ही लावतो. फेटा लावता येतो, धोतर लावता येते, कमरपट्ट आहे आणि आभूषणांवरती आपण जे काम करतो हे या पद्धतीचं असतं. तुम्ही बघू शकता. त्याला अच्छा. डायमंड वर्क म्हणतात. ओके. सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. अजून तर हे एक बघा, हे सर्व विशेष आकर्षण मुकुट म्हणजे वगैरे ना सर्व आपल्याकडे- डायमंडमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. विशेष आकर्षण म्हणजे आपल्याकडे डोळ्यांना पापण्या लावून मिळतात. तुम्ही अच्छा, बघू हां, शकता. हे बघा पापणे आहे. आणि मूर्त्यांचे डोळे तुम्हाला प्रत्येक मूर्त्यांचे डोळे ओलसर दिसतात. भाऊक एकदम. हा. ओके. जिवंत डोळे. जिवंत डोळे. आणि खरंच ना हे खूप बघा. सुंदर आहे बघा. ओके. खूप असं म्हणजे व्हरायटी. आणि हे वेगळं याच्यामध्ये मला हे मिंट कलर आहे. मेंट कलरमध्ये. ओके. त्याला वन कलरचं डिमांड पण यावेळी भरपूर आहे. अच्छा. लोकांची मागणी वन कलरमध्ये पण आहे. तुम्ही जसं बघू शकाल मिंटमध्ये आहे. परत मस्त एक स्काय ब्ल्यू कलर आहे. अच्छा. पिस्ता कलर पण आहे. हां हां हां, हा पिस्ता कलर आहे. बरोबर. असे बरेच वन कलरमध्ये आहेत आपल्याकडे. अच्छा, म्हणजे हे सर्व Marble. मिंटमध्ये. आणि याला म्हणजे कलर वगैरे पण केला जातो का? नाही, आता ही असंच आहे आहे as it ना. is असंच आहे ready. ना, म्हणजे रेडी आहे. हां. ओके. तर हे रेडी आहे बघा गणपती. जर तुम्हाला या ठिकाणी बुकिंग वगैरे करायचं असेल तर मी या सरांचा नंबर मी स्क्रीनवरती देईल. आता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस नंबर वगैरे सर्व मेन्शन करून तुम्हाला देईल. तर ही बघा, ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. आणि मग जर तुम्ही मुकुट बघितलं तर बघा, फेटा वगैरे मस्त आहे एकदम. काय याची प्राईस आहे? डायमंड बघा तुम्ही, डायमंड ही पण पूर्ण मस्त. रेडी करून 10,000 आहे. 10,000 आहे का? अच्छा. ही किती फुटाची आहे? 2 फूट. 2 फुटाची मूर्ती आहे बघा मित्रांनो. आणि खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे. ज्वेलरी वगैरे एकदम खतरनाक आहे. मस्त केलं आहे एकदम. अच्छा. तुम्हाला आहे ना हां हां हां. तर ही सर्व डायमंडच्या मूर्त्या आहे आपल्या बाप्पाच्या. आणि हे आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. बघू शकता पूर्ण डायमंडनी सजवलेली ही मूर्ती आहे. खूप सुंदर अशी. आणि मुकुट वगैरे बघाल तर एकदम खतरनाक आहे. आणि हे मोठ्या साईजमध्ये पण आहे. हे आपल्या मुशकवर बसलेले गणपती बाप्पा. हे पण खूप सुंदर असं आहे. चाफ्याचं फूल आहे खाली. हे तुम्ही बघू शकता. ही किती फुटाची आहे? 4. ही 4 फुटाची आहे. ओके. याची काय भाव आहे? ही तुम्हाला 21ला पडेल. 21,000ला. ओके. तर बघा मित्रांनो, ही 21,000ला आहे. 4 फुटाची मूर्ती आहे. त्याचं त्याचबरोबर हे शिंपलेवरती पण आहे बघा. शंकावर. अच्छा, शंकावरती आहे. हो. तर हे किती आहे? ही पण तेवढीच आहे. तेवढीच आहे ना? बुक झाली आहे. अच्छा, हे बुक झालेले आहे. हां. आणि समजा जर आपल्या व्ह्युअर्स किंवा जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांना हुबेहूब अशीच जर मूर्ती जर पाहिजे मिळेल, असेल तर मिळेल. बनवून भेटेल? मिळेल. अच्छा. तर बघा, बनवून भेटेल. आणि समजा जर आपल्याला होम डिलिव्हरी जर करायचं होम बोललं तर कसं? डिलिव्हरी नाही करता येणार. नाही येत का करता? ओके. म्हणजे त्यांनाच इथे यावं यावं लागेल. लागेल, व्हिजिट करावं लागेल या ठिकाणी. ऑनलाईन बुकिंग शॉपला. करता येईल. अच्छा, ऑनलाईन बुकिंग करता येईल. व्हॉट्सअपवरती. अच्छा. तर व्हॉट्सअपवरती ऑनलाईन बुकिंग करता येईल. काय नाव आहे? नाव काय आहे ऑनलाईन? ऋषिकेश सुनील कल्याणकर. अच्छा, ऋषिकेश सुनील कल्याणकर. ओके. तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता. ही एक मूर्ती खूप सुंदर आहे बघा. हे खरोखरचे आहे? हो, आपण बघा. अच्छा. तर हे बघा मित्रांनो, हे खरोखरचे मोरपंख आहे. आणि खूप सुंदर अशी बनवलेली आहे बघा. मोरावरती आहे. ही एक खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ही किती फुटाची आहे? 2 फूट. 2 फुटाची ती आहे. तुम्ही जी मगाशी गोल्डन मध्ये पाहिलीत ना, हां हां. अच्छा, त्या तीच ती आहे का? पिंक कलर मध्ये. अच्छा, तेच पिंक कलरमध्ये आहे का? हा. ओके. तर खूप सुंदर अशी. आणि हे बघा, घोडावरती झाडाचं खोड आहे. आणि मूषक आहे बघा.
ही पण मस्त आहे एकदम. बालगणपती आहे ना, खूप सुंदर अशी झोपाळ्यावर बसलेला गणपती आहे बघा. ही किती फुटाची आहे? ही 2.5 फुटाची. 2.5 फुटाची आहे का? अच्छा. आणि याचं काय प्राईज आहे? 7,000. 7,000 आहे बघा. खूप सुंदर सुंदर अशा आहे ना अनेक मूर्त्या तुम्हाला बघायला भेटेल या ठिकाणी. तर आपण आहे ना काय काय जेवढं शक्य होईल तेवढं मूर्त्यांचं आपण या ठिकाणी एक्सप्लोअर करूया, कारण खूप साऱ्या अशा मूर्त्या आहे, पूर्ण कवर करायला जाईल तर दिवस पण पूर्ण नाही. हे बघा, हे गोल्डनमध्ये बघा खूप सुंदर असं हे. तर ही पण सुंदर आहे मूर्ती. त्यांचं मुकुट खूप भारी बनवलेलं आहे. तर ही पण खूप छान बापाची मूर्ती. तुम्ही जर मुकुट जर बघत असाल ना तर बघा, पूर्ण डायमंड आहे आणि मोरावरती आहे, मोरपंख पण. हां, आणि हातात बासुरी आहे ना. खूप सुंदर सुंदर. आणि पाठीमागे जर बघा मोराचे ओरिजिनल पीस आहे ना, ते ओरिजिनल लावलेले पीस आहे मित्रांनो. आणि खूप सुंदर अशी सुबक मूर्ती आहे, आकर्षित आहे. ही किती फुटाची आहे? 2 फुटाची. ही 2 फुटाची आहे का? ओके. आणि याची काय प्राईज आहे? ही 11,000. 11,000. ओके. आणि त्याचे जे तुम्ही डोळे बघाल ना तर खूप सुंदर असे, आणि पापण्या बघा खूप सुंदर असे, आणि एकदम भावनिक आहे ना, भावनिक असे दिसतात ते. आणि सोंडाला पण त्यांचे असं डायमंड केलेलं आहे. तर अशा प्रकारचे ना अनेक मूर्त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअपवरती पण तुम्ही बुकिंग करू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी देईलच स्क्रीनवरती. तर त्यांना डायरेक्ट तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता त्यांच्याकडं, आणि हवी तशी मूर्ती तुम्हाला देतील ते. सुदर्शन चक्र दाखवलं आहे. हां. तर इथं बघा सुदर्शन चक्र आहे आणि हातावरती मोर आहे, आणि मुकुट तर तुम्ही बघत असाल तर खूप सुंदर असं आहे त्याचं पूर्ण. ही याच्यावर आहे का, कशावर आहे? सिंहासनावर आहे ना. हां. तर सिंहासनावर ही किती फुटाची आहे? 2 फूट. 2 फुटाची. ओके. याची काय प्राईज आहे? 10,000. 10,000. ओके. श्रीनाथजी. ही श्रीनाथजी आहे. म्हणजे त्याच्या अवतारामध्ये बाप्पांचं पूर्ण हे बनवलेले आहे. हे खूप सुंदर आहे बघा. मुकुट बघितलं तर सेम, आणि हे डायमंड आहे सर्व. खूप सुंदर सुंदर असे गणपतीची मूर्ती आहे या ठिकाणी. ही एक खूप सुंदर अशी मूर्ती आहे, आणि याला पापणे नाही आहे ना? ते काम बाकी आहे. काम बाकी आहे का याचं? काम ओके. चालू आहे. अच्छा. तर याचं काम चालू आहे या मूर्तीचं. हे ॲक्च्युली न्यू कॉन्सेप्ट आलं आहे. अच्छा, न्यू कॉन्सेप्ट आहे का? हो. ओके. धोतर, फेटा हां हां. आणि साईड फ्रिल. धोतर तर खूपच सुंदर असं बनवलेलं आहे म्हणजे. आणि इथं तुम्ही आणि हे जे केलं आहे हे कस्टमाइज तुम्ही कोणत्याही मूर्तीला मागितलं तर ते बनवून मिळेल. अच्छा, कोणत्याही मूर्तीला? कोणतीही मूर्ती तुम्ही साधी अशी मूर्ती घेतली. ओके. हां हां. अशी साधी अशी. मूर्ती जरी घेतली हां हां. तरी तुम्हाला आम्ही ह्याच्यावरती बनवून देऊ. अच्छा, याच्यावरती बनवून देताल का? हो. ओके. कलर चॉईस वगैरे सगळं तुमचं हां हां हां. काम आमचं. अच्छा. फक्त तुम्ही सांगायचं यांना, त्याप्रमाणे तुम्हाला हवी तशी मूर्ती तुम्हाला ते बनवून देतील. सर्व आहे ना छोट्या छोट्या मूर्त्या आहे. तर कसं तुम्ही या छोट्या मूर्त्या देखील तुम्ही बसू शकता. खूप सुंदर अशा मूर्त्या आहे बघा. ही एक खूप सुंदर अशी मूर्ती आहे. महादेवाची पिंड मूषक आहे. महादेवाची जी
प्रतिकृती त्याप्रमाणे सर्व वेगवेगळ्या लुकमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व गणपती बाप्पाचे मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल. सर्व वेगवेगळ्या लुकमध्ये आणि खूप सुंदर सुबक अशा मूर्ती आहे या ठिकाणी. आणि हे बघा छोटंसं जे आहे बाळ त्याच्या याच्यामध्ये पण बनवलेली आहे. इथं बघा डमरूवरती बसवलेला महादेव त्याची देखील या ठिकाणी मूर्ती आहे. हवी तशी मूर्ती तुम्हाला एकाच छताखाली तुम्हाला बघायला भेटेल आणि वेगवेगळ्या लुकमध्ये सुंदर सुबक अशा मूर्ती आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला जर बोर्ड दिसेल तर सर्व बघा इथे लिहिलेलं आहे श्री निरंजन कुलकर्णी गुरुजी संपूर्ण ऋग्वेद दशग्रंथी वेदमूर्ती. सर्व प्रकारच्या धार्मिक पूजा जप आणि यज्ञशास्त्रे शुद्ध पद्धतीने केले जातील. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे पूजेची कामे घेतली जातील. तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे. निवासस्थान नवी मुंबई. तर हे देखील म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा वगैरे केली जाते आणि त्याचबरोबर मूर्ती देखील आहे. सुंदर सुंदर मूर्ती आहे बघा इथे. पुन्हा एकदा तुम्हाला क्लोजअपमध्ये मी दाखवतोय. हे बघा हे नंदीवरती महादेव बसलेले आहे आणि आहे सूर्यफूल. तर सूर्यफुलावरती पण आहे बघा ही सूर्यफूल बॅकग्राऊंडला पूर्ण मूषक आहे. खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहे या ठिकाणी. नवीन नवीन लुकमध्ये या ठिकाणी मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल आहे बघा. हे बघा गणपती गौरी गणपती हे देखील आहे आणि हे बघा हे म्हणजे गजगणपती आपण बोलू शकतो. म्हणजे हत्तीचं जे मुख आहे ते लावलेलं आहे. म्हणजे त्या याच्यामध्ये गणपतीची मूर्ती बनवलेली आहे आणि हळूहळू आता कस्टमर पण यायला लागलेले आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा हा एक गणपती खूप आगळा वेगळा बघा. म्हणजे पाठीमागं हत्ती आणि त्याच्या सोंडावरती बसलेला हा आपला छोटासा बालगणेश. सुंदर अशा सोबत आणि आकर्षक मूर्ती आहे या ठिकाणी वेगवेगळ्या लुकमध्ये. तुम्हाला कुठल्या लुकमध्ये आवडली ती कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि शेअर करा. पुण्याचे जे गणपती आहेत, मुंबईचे जे गणपती आहेत, असे वेगवेगळ्या लुकमध्ये मूर्ती या ठिकाणी आहे बघा. हे स्वामी समर्थ आहे. स्वामी समर्थाच्या याच्यामध्ये पण आहे बघा लुकमध्ये गणपती बाप्पा आणि हे देखील आहे बघा. आणि या ठिकाणी ही एक मूर्ती आहे. आता जस्ट माझी नजर गेली त्याच्यावरती. तर आपले बजरंगबली हनुमानजी आणि त्यांच्या हातामध्ये शंकराचे पिंड वगैरे आहे आणि हे आहे गणेशाची मूर्ती. हे असे वेगवेगळ्या लुकमध्ये या ठिकाणी ना आपल्याला बाप्पाच्या मूर्ती बघायला भेटणार आहे. तर इथे बघा या ठिकाणी वस्तू ठेवलेली आहे. तर इथेच ते बसून हाताने काम करत असतात. त्याची डिझाईन वगैरे ते सर्व बारीक सारीक ज्या गोष्टी असतात ते खूपच अवघड असतात
कुठलंही काम इझिली नाही आहे मित्रांनो, कारण हे करायला खूप मेहनत लागते आहे, खूप वेळ जातो, म्हणून त्याप्रमाणे तसा ते रेट लावला जातो. शी म्हणून लिहिलेलं आहे, वरती तुम्ही बोर्ड बघू शकता. आणि राईट साईडला तुम्हाला कल्याणकर कला केंद्र म्हणून आहे. आमच्या इथे पेंटच्या सुंदर व सुबक गणेश मूर्ती मिळतील. विशेष आकर्षण मूर्तीवर डायमंड वर्क करून मिळेल. पत्ता जैन मंदिर हॉल, सेक्टर 9 वाशी, नवी मुंबई. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.